घारगावसाठी दत्तात्रय पानसरे यांच्याकडून दीड एकर जागा बक्षीसपत्र. 24 तास 365 दिवस गावासाठी लाईट. श्रीगोंदा. महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष, श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील दत्ता कृपा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांनी आपले वडील भाऊसाहेब सोनबा पानसरे यांच्या स्मरणार्थ गावात होणाऱ्या लाईटच्या सबस्टेशनसाठी 1.5 एकर जागा बक्षीसपत्र दिनांक 25 एप्रिल रोजी करून दिली असून यामुळे घारगाव ग्रामस्थांनी दत्तात्रय पानसरे यांचा फेटा बांधून सन्मान करीत आभार मानले आहेत. यावेळी बोलताना राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांनी बोलताना सांगितले की आमच्या गावची लाईटची खूप मोठी अडचण होती. रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शेताला पाणी द्यावे लागत होते. मध्यंतरी बिबट्याची भीती, चोरांचा सुळसुळाट, त्यातच लाईटचा शॉक लागून 2 जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे रात्रीची लाईट शेतकऱ्यांना फायदेशीर नव्हती. ही गरज लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विक्रमसिंह पाचपुते यांच्याकडे पाठपुरावा करून नवीन सबस्टेशन मंजूर करून आणले आणि त्यासाठी लागणारी 1.5 एकर जमीन बक्षीसपत्र म्हणून करून दिली आहे. त्यामुळे आता गावाला 24 तास 365 दिवस लाईट मिळणार असून तब्बल 100 वर्ष आता लाईटचा प्रश्न मिटला आहे. तर दत्तात्रय पानसरे यांच्यामुळे शिक्षणाची सोय झाली असून अनेक विधायक कामे गावात झाली आहेत. त्यातच लाईटचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावून आता शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पानसरे यांचे आभार मानले आहेत. यावेळी घारगावचे ग्रामस्थ देखील उपस्थित होते. नमस्कार, मी संजय साळवे, स्टार इंडियामध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण घारगाव या ठिकाणी तर घारगाव सागरी विजेचा प्रश्न होता तो आज कायमस्वरूपी मार्गी असून 365 दिवस 24 तास 365 दिवस लाईट मिळणार आहे. तर विजेचा प्रश्न आज सुटलेला आहे. तो फक्त आज महाराष्ट्र राज्य कृषी विपणन महामंडळाच्या अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांच्यामुळे सुटलेला आहे. तर त्यांनी आज वीज महामंडळाला साधारणतः 1.5 एकर जमीन आज बक्षीसपत्र दिलेले आहे. तर आज त्यामुळे या गावाचा प्रश्न आज विजेचा मार्गी लागलेला आहे. तर आज आपण त्यांच्या जाणून घेऊया आज त्यांनी कशा पद्धतीने ही जमीन दिलेली आहे आणि याचा गावाला किती फायदा होणार आहे हे त्यांना विचारूया. नमस्कार. तर आज आपण गावाचा जे प्रश्न सोडवण्यासाठी आज आपण 1.5 एकर जमीन दिलेली आहे. तर ती कशा पद्धतीने दिलेली आहे आपण आणि किती वर्षासाठी दिलेली आहे किंवा कायमस्वरूपी दिली ते सांगा. पहिल्यांदा तुम्ही आमच्या गावात आलो, आपल्या चॅनलचं मनापासून आमच्या गावाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत. त्या ठिकाणी आमचे वडील भाऊसाहेब सोनबा पानसरे यांच्या स्मरणार्थ मी पहिल्याच वर्षाला गेलो होतो. तुम्ही गावाला सबस्टेशनसाठी बिना मोबदला जमीन द्यायला तयार आहे. फक्त मंजुरी मात्र मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी आणायची. मग ती आता योगायोगानं पणन महासंघाचे नंतर मग दादांच्याकडेच म्हणतात बरेच आमचे कार्यकर्ते आले, भरपूर आले. आतापर्यंत आणि या राज्याची नंतर पवार साहेबांच्याकडे ग्रामस्थांच्या घेऊन गेलो. दादांनी तेवढ्याच क्षणी त्या अधिकारी एमएससीबीच्या अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं आणि मंजुरी देऊन तत्काळ दरम्यानच्या काळात गावातील भगवंतदादांचे भूषणदादा रमेश त्यांनी सुद्धा पत्र दिलं. म्हणजे वरून अजितदादांचे एकदा आदेश आल्यानंतर आणि आमदारांचं नारकत असलं, कामाची काही अडचण राहिली नाही, सगळं खालून प्रकरण वर जातं. पण आपल्या मंजुरीवरून खाली आली आणि ती मंजुरी काल परवा भेटली. आजच्याला सर्वांच्या समक्ष जाऊन अधिकाऱ्यांना बोलावलं. अधिकारी कायदे म्हणून एक एमएससीबीचे कार्यकारी खूप अभियंता आले. त्यांच्या माझ्या नावावरून वडिलांच्या स्मरणार्थ आज जी खरेदी करून खरेदी करताना फार मोठी रक्कम दिली एमएससीबीने. ते म्हणजे किती 1 रुपया. मी त्यांना म्हणत होतो बक्षीसपत्र करून. ते म्हणले आमच्याकडं खरेदी दाखवावं लागतं आणि 1 रुपया मोबदला. मला 1 रुपयासुद्धा मोबदला घ्यायचा नव्हता, परंतु त्यांच्या आग्रह आणि आमचे वडील म्हणजे आमच्या वडिलांना टाटा म्हणतो. मग टाटा म्हणजे टाटाच होते. मग टाटाचा पोरगा पैसे कसं काय घ्यायचे म्हणून काय ते पैसे घ्यायचे नव्हते. परंतु आमच्याकडं एक 25 वर्षापासून जसे मला 2000 पासून कळायला लागलं त्यापासून थोडं वडिलांच्या हाताला धरून समाजकारण, राजकारण, विजेते काम करत असताना गावामध्ये पूर्ण भेडसावणारा 1 नंबरचा प्रश्न म्हणजे लाईट.
त्याच्यामध्ये आमचे माळवणीच्या खामकर कुटुंबातला एक मुलगा वाचतो. लाईट लाईट जर परिपूर्ण असते तर त्याला रात्रीची काही वेळ आली नाही, तारा तुटलेल्या त्याच्या 2 मिळत. मी अजूनच धावण्यात गेलो. मला कोणाचं नुकसान झालेलं आवडत नाही. कोणी उभं राहिलेलं आवडतं, कोणी मोठं झालेलं आवडतं, गावात समाजकार्य करत असताना चांगलं काम झालेलं आवडतं. म्हणून त्यामुळं मी एकदम उदत्त होतो, मोकळ्या मनानं कुठलाही तुम्हाला आपल्या गावासाठी गेले. आज खरेदी खर्च केले सर्वांचे स्वतः तहसीलदार साहेब असतो आणि ती खरेदी खर्च 1 रुपयाने घेतलं. ते सांगितलं कॉन्ट्रॅक्टर पण नेमलेलं आहे. 7 ते 8 महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे. आणि आज म्हणजे 2025 एंडपर्यंतच सगळ्यांना फुल लाईट राहणार आहे. त्याच्यामध्ये दरम्यानच्या काळात तहसीलदार साहेबांना बोलवले, त्याच्याकडून एक करून घेतलं. गावचे शिवरस्ते, गावातले जेवढ्या रस्त्याच्या अडचणी आहेत त्याने जाहीर करून टाकले. एवढं पब्लिक पाहिलं मी तुमच्या गावातलं एकही बस होतं प्रमाण ठेवत नाही आणि तुमचे शिवरस्ते बंद आता याचा फायदा आपल्या गावाला कितपत होणार आहे? 100% होणार आहे. ज्याच्याकडे आता लाईटच्या विद्युताच्या अडचणी खूप थांबणार आहे. रात्री जागायची गरज पडणार नाही. सकाळी ऑफिस टायमामध्ये शेती करायला आमच्या गावामध्ये उत्पन्नाचे काही आता 50-60 दिवस निघते. 70-80 टनावर जायला 24-25 लाईट 100% लाईट. ते करत असताना नासा राजूदादा पवारांचं नेतृत्वाखाली काम करत असताना राज्यामध्ये एक तरी हळूहळू आपल्याला अनेक प्रकारात येत असताना आपल्याला गाव हे आपलं घर आहे असं म्हणून काम करतो. आणि गावामध्ये दादांच्या सर्व सुविधा होणार आहे. महेश पाटलाचं पण अजित दादांना बोलवायचं भूमिपूजनाला, पण भूमिपूजनाच्या छोट्याशा कार्यक्रमाला राज्याचा मुख्यमंत्री येणे शक्य नाही. तरी मी प्रयत्न करणार. परंतु ज्यावेळेस सबस्टेशन पूर्ण होईल 7 ते 8 मध्ये दादांच्याच हस्ते त्यांनी दिलेलं सबस्टेशन उद्घाटन करणार आहे आणि गावाला ते समजतं. आपण तिकडे पाहतो नाही का, 1 फुटाच्या बांधावर होत नाही का, रोज बांधणं होतात. तर आज तुम्ही 1.5 एकर तुम्ही आज विधवा मंडळाला मुक्त दिलेली आहे. त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहता? मी वडिलोपार्जित भावाला दिली सगळी 60-70 एकर अख्खी देऊन टाकली. सगळ्याला माहिती का मला हो दिली का नाही, काय कोण काय घेतली का नाही. आणि मग त्याच्यामुळं गावाला 1.5 एकर देणं म्हणजे फार काही देऊ नाही. आणि भरपूर वडिलांच्या आशीर्वादाने आपल्या 1.5 एकर गावाला 50 लाख काही फरक पडत. बारा महिन्यामध्ये 6 महिने आम्हाला रात्रीची लाईट, 6 महिने दिवसा लाईट. बिबट्या, वाघ हे सगळे संकट झेलून रात्रीचं भरणं करायला जायचं. रात्री 11 ते सकाळी 7 अशी लाईट एक हप्ता. ते सगळं धाडस धरून भरणं करायचं. पण ती वेळ आज अध्यक्षांच्या त्या निर्णयामुळं त्यांनी दानशूर मनाने 1.5 एकर क्षेत्र युनिव्हर्सिटीसाठी केलं. त्यामुळं सगळ्या गावाचाच प्रश्न सुटून जातो. रात्रीचं कोणत्याच शेतकऱ्याने भरणं करायचं नाही, दिवसा लाईट राहून जाईल. आणि एक असा दाता आहे की त्याच्यामुळे 100 वर्ष गाव दिवसा लाईट राहील आणि दिवसाच भरणं करेल. कुणी रात्रीचं चिटकून मारणार नाही, वायर तुटली, बिबट्या आला काय, हे संकट झेलायची गरज नाही. अहो घरी चोरटे जर आले तर महिला घरी आणि ते पुरुष दारावर. त्याचं वाघाकडे लक्ष का घरी चोरट्यांकडे लक्ष, असं मनस्थितीत तो जागायचा. आज यांच्या ह्या दातेपणामुळं पूर्ण गावाने त्यांचं अभिनंदन करावं असं मी म्हणतो. आणि 100 वर्ष आहे ना, 5 पिढ्या, 20 वर्षाची एक पिढी झाली तर 5 पिढ्या गाव त्यांच्या नावाने आनंदोत्सव साजरा करावा.
कारण रात्रीचं दारं धरायचं नाही हे शेतकऱ्याचं. आज लाईट यावेळी 40, 50, 60 टनापर्यंत शेतकरी जात होता ऊसाच्या पिकासाठी. आज तो 70-80 टनापर्यंत हावरेज काढू शकतो, कारण लाईट त्याला 24 तास राहणार आहे. त्याच्यामुळं त्यांनी जे हे दानशूर खूप आहेत, पण दाता असा असावा लागतो. एक ईद बांधावरून भांडणारे कुटुंब आहेत. आज 70% केसेस आपल्या बांध फोडण्यावरूनच आहेत. 1.5 एकर घारगाव सारख्या ठिकाणी बक्षीस देणं खूप मोठा दातेपण झालं आहे. त्याच्यामुळे मी त्यांचा फार काही खाते असा अभिनंदन करतो.